तर मित्रांनो, आपण क्वेश्चन टॅग या टॉपिकचे जे पुढचे नियम आहेत तर ते पुढचे नियम या ठिकाणी घेऊ. पुढचा जो नियम आहे तर तो पुढचा नियम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर डिअर फ्रेंड्स, यामध्ये जे वाक्य जे आहे तर वाक्य आज्ञार्थी जर वाक्य असेल तर आज्ञार्थी वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग कशा प्रकारे केला पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे तर महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे. बघा, आज्ञार्थी वाक्य जे आहे तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आज्ञार्थी वाक्य ही होकारार्थी असू द्या किंवा नकारार्थी असू द्या, क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचं आहे त्याचा विल यू असा आपण त्या ठिकाणी करतोय साधारणतः. लक्ष द्या, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आज्ञार्थी वाक्याचा टॅग आज्ञार्थी वाक्याचा टॅग काय करायचा डिअर फ्रेंड्स, विल यू असा होतो. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे ते खूप सिंपल आहे. आज्ञार्थी वाक्य जे असते तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात दिलेलं वाक्य जे आहे तर दिलेलं वाक्य हे आज्ञार्थी वाक्य आहे का नाही कसं ओळखायचं आहे. तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जी असते तर ती वर्बने होते. कशाने? वर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप. म्हणजे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही वर्बने होते. आणि जर वाक्य ते नकारार्थी असेल तर त्या ठिकाणी काय असते, डोंट प्लस V1 आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते. अशा प्रकारे वाक्याची सुरुवात होते. तर आज्ञार्थी वाक्य जे आहे तर आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होत असते, V1 ने होते. आणि नकारार्थी वाक्य जर ते असेल तर त्याच्यामध्ये डोंट प्लस V1 असते. तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. मग आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा डिअर फ्रेंड्स, विल यू असा करतोय. तर बघा या ठिकाणी मग फॉर एक्झाम्पल क्लोज द डोअर असं वाक्य आहे, क्लोज द डोअर. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, ओपन द विंडो. मग या ठिकाणी बघा, क्लोज द डोअर असेल किंवा ओपन द विंडो असेल हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहेत. आणि मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा आहे, विल यू असा करायचा आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात नियम ठेवायचा आहे, आज्ञार्थी वाक्य आलं की आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, विल यू असा करतोय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट हे जर वाक्य जर नकारार्थी असेल तरी सुद्धा लक्षात काय ठेवायचं आहे, आज्ञार्थी वाक्याचा टॅग हा या ठिकाणी विल यू करतोय. डोंट क्लोज द विंडो समजा असं जरी दिलं तरी पण त्याचा टॅग काय करायचं डिअर फ्रेंड्स, विल यू असाच करायचा आहे. तर हे झालं आपलं आज्ञार्थी वाक्य संदर्भातलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आज्ञार्थी वाक्य जे आहे तर आज्ञार्थी वाक्य यावरती आपल्याला 1984 पासून 2022 पर्यंत एक वाक्य जे आहे तर एक वाक्य त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे विचारलं आहे, जे आज्ञार्थी वाक्याचा जो अपवाद नियम आहे त्याच्यावरती विचारला आहे. मग वाक्य किंवा तो नियम अगोदर काय आहे तर ते सांगतो बघा. किंवा या ठिकाणी मी वाक्य सांगतो तर पेपरमध्ये आपल्याला प्रश्न हा विचारला, यूज युअर कॉमन सेन्स. काय विचारले बघा, यूज युअर कॉमन सेन्स. आपल्याला हे वाक्य दिलं यूज युअर कॉमन सेन्स आणि या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याचा नियम काय आहे. मग हे वाक्य तर आज्ञार्थी वाक्य आहे पण या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतंय तर लक्षात ठेवायचं आहे, आज्ञार्थी वाक्य जे आहे तर आज्ञार्थी वाक्यामधून जर राग व्यक्त केला असेल किंवा संताप व्यक्त केला असेल, आज्ञार्थी वाक्यामधून काय केला असेल, राग असू द्या किंवा संताप व्यक्त केला असेल तर त्यावेळी आपण काय लक्षात ठेवायचं आहे, आज्ञार्थी वाक्यामधून राग व्यक्त केला असेल किंवा संताप व्यक्त केला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय केला जातो, कांट यू असा केला जातोय. त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय, कांट यू असा केला जातो. जर वाक्यामधून राग व्यक्त केला असेल किंवा संताप व्यक्त केला असेल किंवा आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीची खरडपट्टी केली असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, किंवा एखाद्या व्यक्तीला खडसावलं असेल तर त्या ठिकाणी आपण त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू असा केला जातोय. मग आपण 1984 पासून ते आत्तापर्यंत क्वेश्चन पेपर जर तुम्ही ॲनालिसिस केलं किंवा पाहिले तर या नियमावरती फक्त एकच प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे. मी आता हे एवढं का सांगतोय, कारण विद्यार्थी काय करतात, साधं आज्ञार्थी वाक्य जरी असलं तरी पण परीक्षेमध्ये गेल्याच्यानंतर ते काय करतात, थोडं मोठ्या आवाजामध्ये वाचतात. मग मोठ्या आवाजामध्ये वाचतं की आपल्याला वाटतं अरे ह्याच्यामध्ये काय आहे, राग व्यक्त केला आहे. समजा क्लोज द विंडो होतं तर तेच वाक्य जर तुम्ही असलं क्लोज द विंडो
असं जर तुम्ही जर थोड्या मोठ्या आवाजामध्ये म्हणलात तर त्या ठिकाणी आपल्याला त्याने ह्याच्यामधून पण राग व्यक्त केला आहे. तर तसं नाही डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये लक्ष द्या. यूज युअर कॉमन सेन्स. हे वाक्य हळूने म्हणू द्या, मोठ्याने म्हणू द्या, त्याच्यामधून काय आहे, आपण त्या समोरच्या व्यक्तीला काय करतोय, खडसावतोय. यूज युअर कॉमन सेन्स. तुझा कॉमन सेन्सचा काय कर, त्या ठिकाणी वापर कर. किंवा त्याच्यानंतर आणखी एक असणार आहे, आपण दररोजच्या व्यवहारामध्ये ऐकतो हे दररोजच्या बोलण्यामध्ये, तर ते वाक्य आहे माइंड युअर ओन लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज किंवा माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर लँग्वेज असू द्या किंवा माइंड युअर ओन बिझनेस. मग हे जे वाक्य आहे तर या वाक्यामधून राग असेल किंवा संताप व्यक्त केला जातोय. आणि अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा कांट यू असा केला जातो. तर या नियमामध्ये डिअर फ्रेंड्स आपले जे बाकीचे जे नियम आहेत, मग आज्ञार्थी वाक्य, मग नेहमीच या वाक्यामधून राग व्यक्त केला असेल असं काहीतरी ही करू नका. आत्तापर्यंत ह्याच्यावरती फक्त एकच नियम विचारला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये गोंधळ करून घेऊ नका. जर समजा विचार आपल्याला प्रश्न तर त्यासाठी माहीत असावं यासाठी सांगतोय. माइंड युअर लँग्वेज. अँड माइंड युअर ओन बिझनेस. असे जर वाक्य दिले असतील तर अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा निश्चितच काय असणार आहे, कांट यू. हे वाक्य आज्ञार्थी वाक्यच आहेत, तरी देखील या वाक्यांचा क्वेश्चन टॅग हा काय करायचा आहे आपल्याला, कांट यू असा केला जातोय. तर हे आज्ञार्थी वाक्य जे आहे तर आज्ञार्थी वाक्यामधून राग व्यक्त केला असेल, संताप व्यक्त केला असेल तर आपण क्वेश्चन टॅग करताना कांट यू असा त्याचा टॅग करतोय. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये आणखी बघा डिअर फ्रेंड्स, आज्ञार्थी वाक्यामध्ये लेटची जी वाक्य असतात तर लेटची वाक्य सुद्धा आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात. मग यामध्ये काय असणार आहे लक्ष द्या. लेट असेल, मग लेट हिम असेल, लेट हर असेल, लेट देम असेल किंवा लेट मी असेल, तर यामध्ये लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण क्वेश्चन टॅग करताना काय करतोय, विल यू वापरतोय. काय करतोय, विल यू वापरतो. मात्र याच्यामध्ये फक्त अपवाद असा आहे, लेट अस असेल किंवा लेट्स असेल. बघा काय म्हणतोय, लेट अस असेल किंवा लेट्स असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना मात्र आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, विल यू वापरत नाही, तर त्या ठिकाणी शल वी असं वापरतोय. आज्ञार्थी वाक्याचं म्हणजे याच्यामध्ये लेटचे वाक्य असेल, लेटच्या वाक्याचा आपण क्वेश्चन टॅग करताना सुद्धा विल यू वापरतोय. मात्र त्याच्यामध्ये अपवाद काय आहे, लेट अस किंवा लेट्स असेल तर त्या ठिकाणी आपण क्वेश्चन टॅग करताना शाल वी वापरतोय, विल यू वापरत नाहीत. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. मग आपण याचे काही एक्झाम्पल्स घेऊ. तर बघा, लेट हिम रीड दिस बुक. नेक्स्ट आहे लेट हर गो देअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेट देम प्ले फुटबॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेट अस हॅव डिनर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेट्स प्ले क्रिकेट. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स हे जे आहे तर हे वाक्य आहेत. मग या वाक्याची सुरुवात ही लेटने झालेली आहे. मात्र याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लेट हिम असेल, हर असेल, देम असेल तर त्यावेळेस आपण विल यू करतोय. फक्त तुम्हाला इथं काळजी घ्यायची, लेट अस आणि लेट जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण शाल वी करतोय, त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू करत नाही. मग पहिल्या वाक्याचा टॅग काय होईल, निश्चितच विल यू. दुसऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग पण विल यू. तिसऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग पण विल यू. का होईल विल यू, कारण याच्यामध्ये बघा लेट हिम आहे, लेट हर आहे, लेट देम आहे. आणि या ठिकाणी या वाक्याचा चौथ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तर चौथ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, तर याच्यामध्ये अस आहे म्हणजे लेट अस आहे, तर लेट अस किंवा लेट्स जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण शाल वी करतोय. आणि लेट्स जरी असेल तरी पण त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण शाल वी असा करतोय, शाल वी असा करतोय. तर डिअर फ्रेंड्स हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला पुढं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स जर
कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो आपण. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि त्याच्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मग मेन क्लॉज असेल किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असेल आणि अशा वाक्याचा जर आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, लक्ष द्या, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी असं वाक्य दिलं आहे. किंवा या ठिकाणी वाक्य आहे ही इज नॉट हॅपी दो ही इज रिच. इफ यू वर्क हार्ड you will get success. हे वाक्य मी थोडं लहान अक्षरामध्ये लिहितो म्हणजे आपला क्वेश्चन टॅग पण त्या ठिकाणी बसेल. बघा पुढचं वाक्य आहे इफ यू वर्क हार्ड you will get success. You will get success. आणि या ठिकाणी हेच वाक्य मी असंही लिहितो you will get success if you work hard. बघा, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी, ही इज नॉट हॅपी दो ही इज रिच, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस आणि यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड. अशा प्रकारचे वाक्य आहेत. हे जे वाक्य आहे तर हे वाक्य आपण पुढं नंतर सेंटेन्स हा टॉपिक, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स घेणार आहोत. क्लॉज हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मग नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज अशा प्रकारचे जे आहेत तर हे आपण सगळ्या कॉन्सेप्ट त्यामध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. तर यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतोय. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना नेमका आपण या ठिकाणी या वाक्याचा विचार करून करायचा का या वाक्याचा विचार करून करायचा असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न पडतो पेपरमध्ये पण, आणि त्याच्यामुळे कन्फ्यूज होतं आहे. तर मग सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं अगोदर या ठिकाणी लक्ष द्या, हे ज्यावेळेस अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं आहे तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण क्वेश्चन टॅग हा जो मेन क्लॉज आहे तर या मेन क्लॉजनुसार आपण क्वेश्चन टॅग करत असतोय. मग याच्यामध्ये मेन क्लॉज कोणता आहे, कसं ओळखायचं आहे तर तेही तुम्हाला सांगतो. आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं क्लॉज या टॉपिकमध्ये आपण सगळ्या कॉन्सेप्ट डिटेलमध्ये घेणार आहोत. मात्र इथं तुम्हाला एक सिंपल तुम्हाला सांगतोय क्लॉजमधलं मेन क्लॉज कसा ओळखायचा आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा त्याचं एक सिंपल मी ट्रिक सांगतोय. तर कधीही लक्षात ठेवायचं आहे जे सबऑर्डिनेट क्लॉज असतो तर सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी जे कंजंक्शन असतं तर या कंजंक्शनने सुरू होतो. मग कंजंक्शन कोणते असेल, इफ असेल, अनलेस असेल, दो असेल, अल्दो असेल, व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, ॲज सून ॲज असेल, दॅट असेल, अशा कंजंक्शनने मग ते सो दॅट असेल, लेस्ट असेल, अशा कंजंक्शनने काय होतो सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो आणि जो राहिलेला क्लॉज असतोय तर तो क्लॉज काय असतो डिअर फ्रेंड्स, हा मेन क्लॉज असतोय. मग या ठिकाणी बघा पहिलं वाक्य जे तर पहिल्या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे तर पहिल्या वाक्याची सुरुवात ही या ठिकाणी दो या शब्दाने झाली, म्हणजे दो हा कंजंक्शन आहे. मग या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे, इथून इथपर्यंत जे आहे तर हे वाक्य काय झालं डिअर फ्रेंड्स, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे हे जे वाक्य आहे तर हे वाक्य या ठिकाणी कोणतं आहे, मेन क्लॉजचं वाक्य आहे. कोणतं आहे वाक्य, हे मेन हे वाक्य काय झालं डिअर फ्रेंड्स, दो पासून हे जे वाक्य आहे तर हे वाक्य झालं सबऑर्डिनेट क्लॉजचं. कोणतं आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि या ठिकाणी जे आहे तर हे वाक्य जो कर्त्याने सुरू झालेलं वाक्य आहे, दुसरं राहिलेलं वाक्य हे आहे मेन क्लॉज. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं हे दो, अल्दो, वेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर, टिल, अंटिल हे आता जे शब्द सांगितले या कंजंक्शनने सुरू होणारं वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉजचं असतंय आणि राहिलेलं वाक्य जे आहे तर ते वाक्य मेन क्लॉजचं असतंय. याच्यामध्ये बघा मग इथं लिहिताना काय केलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे दिलेलं आहे, अगोदर काय केलं या ठिकाणी हा मेन क्लॉज दिला आहे आणि त्याच्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज दिला आहे. मग या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये पहिलं वाक्य म्हणजे ही इज नॉट हॅपी इथपर्यंत मेन क्लॉज आहे आणि हे जे आहे तर हे वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज आहे. काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे.
त्याच्यानंतर इथं बघा इफने सुरू झालेलं वाक्य आहे, इफने सुरू झालेला क्लॉज आहे आणि मग या ठिकाणी इफ यू वर्क हार्ड इथपर्यंत हा इफ या कंजंक्शनने सुरू झाला आहे, म्हणून याला काय म्हणायचं आहे, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं आहे. काय म्हणायचं याला, सबऑर्डिनेट क्लॉज आपण याला म्हणतोय. आणि हे जे आहे तर यू विल गेट सक्सेस हे वाक्य या ठिकाणी लक्षात ठेवायचं, इथं मेन क्लॉज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तेच वाक्य डबल या ठिकाणी असं लिहिलं आपण, यू विल गेट सक्सेस या वाक्यामध्ये हा मेन क्लॉज झाला आणि हा इफपासून सुरू होणारं जे कंजंक्शनने, इफ या कंजंक्शनने सुरू झालेलं जे क्लॉज आहे तर हा काय झाला डिअर फ्रेंड्स, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे तर हे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मग आत्ताच नियम काय सांगितला, ज्यावेळेस अशा प्रकारचं म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलं जात आहे त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, मेन क्लॉज जो आहे तर मेन क्लॉजच्या वाक्यानुसार आपण त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग करतोय. मग मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग करायचा आहे. मेन क्लॉजमध्ये वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग करायचा आहे. आणि आपल्याला अशा प्रकारचेच वाक्य टेन्समध्ये सुद्धा विचारले जातात. मग काय करते MPSC जे आहे तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स देते, म्हणजे त्याच्यामध्ये हे 2 वाक्य दिले जातात. आपण पुढे नंतर घेणार आहे टेन्स ॲग्रीमेंटमध्ये. मग त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला जातो की दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे. तर अशा प्रकारचं जर वाक्य दिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जे मेन क्लॉज जो आहे, मेन क्लॉजचं जे वाक्य असते तर मेन क्लॉजच्या वाक्याचा जो टेन्स आहे तो टेन्स त्या वाक्याचा टेन्स समजला जातो. मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा, दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मेन क्लॉज कोणता आहे, ही इज नॉट हॅपी. मग या वाक्याचा आपल्याला विचार करायचा नाही. मग या ठिकाणी ही इज नॉट हॅपी या वाक्याचा विचार करून वाक्य जे आहे तर वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. हे वाक्य ही इज नॉट हॅपी हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर हे वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून या ठिकाणी याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग काय होईल, इज ही असा क्वेश्चन टॅग होईल. त्याच्यानंतर इथं सेम वाक्य तेच आहे, फक्त फिरवलं आहे. मग या ठिकाणी सुद्धा या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होणार आहे, इज ही असाच होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. या ठिकाणी जे आहे तर मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स आहे, यू विल गेट सक्सेस म्हणजे या ठिकाणी फ्युचर टेन्स आहे आणि हे वाक्य होकारार्थी आहे. मग अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, विल प्लस नॉटचं संक्षिप्त रूप काय असते, ओंट असतंय आणि म्हणून या ठिकाणी ओंट यू अशा प्रकारे करतोय. त्याच्यानंतर यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स याचंही काय असणार आहे, क्वेश्चन टॅग जो आहे तर क्वेश्चन टॅग याचाही तसाच होणार आहे, कारण क्वेश्चन टॅग आपण करताना मेन क्लॉजनुसार आपण या ठिकाणी क्वेश्चन टॅग करतोय. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हे जे आहेत तर हे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या संदर्भातले आपल्याला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. तर मग आपण आता या ठिकाणी पाहू, जे लेट्सचे वाक्य असतील, आज्ञार्थी वाक्य असतील, तर या आज्ञार्थी वाक्यावरती आणि याच्यावरती कशा प्रकारे MPSCने प्रश्न विचारले आहेत तर ते आपण वाक्य या ठिकाणी घेऊ, ते प्रश्न आपण घेऊ. तर बघा या ठिकाणी चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स हा प्रश्न जो आहे तर आपल्या MES 2010च्या पेपरमध्ये विचारला आहे. मग या ठिकाणी काय लेट्सचं वाक्य आहे आणि त्यातलं कोणतं वाक्य या ठिकाणी क्वेश्चन टॅगचा विचार करून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ते वाक्य बरोबर आहे. मग लेट्स गो टू द पार्क या ठिकाणी लेट्सचं वाक्य आहे आणि लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होतो, शाल वी असा होतो, हे लक्षात ठेवायचं. लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतोय, शाल वी होतं. हे चारही वाक्य लेट्सचे वाक्य आहेत. मग शांट वी होतो का नाही, विल यू होतो का नाही, लेट नॉट वी होतोय का नाही. मग सिंपल याचं उत्तर काय आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शाल वी असा होतो. नेक्स्ट वाक्य बघू. तर या ठिकाणी असिस्टंट 2015च्या वाक्य याच्यामध्ये आहे बघा, लेट्स हॅव गेम ऑफ क्रिकेट. मग या ठिकाणी आपण जसं अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, अगोदरचे जे नियम घेतले आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण असंच केलं होतं, जे आहे ते आपली प्रॅक्टिस व्हावी, एक परफेक्ट लक्षात यावं यासाठी आपण काय केलं, ऑप्शन न देता डायरेक्ट त्या परीक्षेमधले वाक्यच फक्त आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. मग या वाक्यांचा आपल्याला क्वेश्चन टॅग आपल्याला स्वतःहून करायचा आहे. मग लेट्स हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. मग इथंही सिंपल आहे, लेट्सचं वाक्य आहे, लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, शल वी असा क्वेश्चन टॅग करतोय. काही अवघड नाही, खूप सिंपल आहे, शल वी असा क्वेश्चन टॅग होईल. इथंही काय आहे, लेट्स आहे, लेट्स अनाउन्स अवर प्लॅन्स. या ठिकाणी लेट्सने सुरू झालेलं वाक्य आहे, मग याचाही क्वेश्चन टॅग काय होतो, शल वी असा होतो. नेक्स्ट बघा, डोंट स्टॉप दॅट. येस, आता हे जे आहे तर हे आज्ञार्थी वाक्य दिलेले आहेत, तर आज्ञार्थी वाक्यांचा क्वेश्चन टॅग कसा होईल बघा, डोंट ड्रॉप दॅट वेस. या ठिकाणी मग डोंट ड्रॉप दॅट वेस
तर या ठिकाणी हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि हे नकारार्थी आहे. आज्ञार्थी वाक्य हे होकारार्थी असू द्या नाही तर नकारार्थी असू द्या, त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण काय करतो, विल यू असा करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिश माय शूज नाईसली, या ठिकाणी सुद्धा काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. क्वेश्चन टॅग हा काय होणार आहे, याचा पण विल यू असाच होणार आहे. स्टॉप दॅट नॉईज, या ठिकाणी सुद्धा या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होईल डिअर फ्रेंड्स, विल यू असाच होईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं आज्ञार्थी वाक्याचा जो अपवाद नियम आहे तर त्याचा जास्त विचार करत बसतात तर तुम्ही काय करणार, मग यालाच हे वाक्य स्टॉप दॅट नॉईजला काय करताय, मोठ्या आवाजामध्ये जर तुम्ही वाचलं किंवा मोठ्या आवाजामध्ये जर म्हणलात तर आपल्याला असं वाटतंय की या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला राग किंवा संताप व्यक्त केला आहे किंवा खडसावला आहे. आणि म्हणून मग तुम्ही तिथं पुन्हा कन्फ्यूज व्हाल आणि तिथं काय कराल, कांट यू असं कराल. असं करू नका. त्या वाक्यामधून जर राग व्यक्त होत असेल, त्या वाक्यामध्ये जे शब्द असतात त्याच्यामधून जर राग व्यक्त होत असेल तरच काय करायचं आहे, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा कांट यू करायचा आहे. अन्यथा आपल्याला या ठिकाणी आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असं केला जातोय. मी पुन्हा एकदा सांगेन, आपण कन्फ्यूज होऊ नये यासाठी सांगतोय. आपल्याला 1984 पासून ते आत्ता 2022 किंवा आत्तापर्यंत आपल्याला जेवढे पण परीक्षा झाल्यात या सर्व पेपरमध्ये जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर पाहिले तर त्याच्यामध्ये फक्त तेवढा एकच प्रश्न विचारला त्या नियमावरती, अन्यथा बाकीचे नियम सगळे आपले ह्या प्लेन या आज्ञार्थी वाक्याचा या नियमावरतीच अशा प्रकारेच आहेत. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, थँक हिम अकॉर्डिंग टू अवर कस्टम्स. मग या ठिकाणी हे पण वाक्य थँक हिम, हे वाक्याची सुरुवात वर्बने झालेली आहे. हे पण सगळे तसेच, पॉलिश माय शूज वर्ब आहे, हे पण वर्ब आहे. म्हणजे हे सगळे वाक्य काय आहेत, आज्ञार्थी वाक्य आहेत आणि याची सुरुवात वर्बने झाली म्हणजे हे पण वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आणि म्हणून याचाही क्वेश्चन टॅग काय होईल, विल यू असाच होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हॅव सम मोर राईस. आता या ठिकाणी हॅव जो आहे तर हॅव शब्द या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतोय. मग हॅव आलं की काय करतात, डायरेक्ट ते काय करतात, हॅवंट यू हॅवंट वी असं काहीतरी करून टाकतात. तर डिअर फ्रेंड्स, हॅव जो शब्द आहे तर हॅव हा शब्द वाक्यामध्ये क्रियापदाचंही काम करतो, म्हणजे मेन व्हर्बचं बी काम करतो आणि हॅव हा शब्द वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्बचं पण काम करतो. तर या वाक्यामध्ये हॅव सम मोर राईस, तर या ठिकाणी जो आहे तर हा शब्द या वाक्यामध्ये हॅव हा शब्द हेल्पिंग व्हर्ब म्हणून नाही, तर हॅव हा शब्द या वाक्यामध्ये मेन व्हर्बचं काम करतोय आणि हे आज्ञार्थी वाक्य आहे. आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, विल यू असा क्वेश्चन टॅग होईल. आपण या ठिकाणी मग असे कोणते शब्द आहेत, मग हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल, डेअर असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द काय केले जातात डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी व्हर्ब म्हणून पण वापरले जातात आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरले जातात. तर तो पण आपण पुढे नियम घेणार आहोत. तर बघा, आपण आत्ता जे मी तुम्हाला सांगत होतो असे काही शब्द आहेत तर ते शब्द जे असणार आहेत तर ते शब्द आपण व्हर्ब म्हणून पण वापरतोय आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतोय. मग असे कोणते शब्द आहेत तर ते शब्द आपण या ठिकाणी त्या शब्दासंदर्भातला जो नियम आहे तर तो नियम आपण या ठिकाणी घेऊ. बघा, तर डिअर फ्रेंड्स, असे काही शब्द आहेत तर ते शब्द आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरतोय आणि व्हर्ब म्हणून पण त्यांना आपण वापरतोय. मग अशा शब्दांचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला त्या ठिकाणी थोडी काळजी घ्यावी लागते. तर मग याच्यामध्ये कोणते शब्द आहेत असे बघा, यामध्ये मुख्य शब्द आहे हॅव असेल, त्याच्यानंतर हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल आणि डेअर असेल. आता लक्ष द्या, जर तुम्ही एका शब्दाचा नियम तुम्हाला एक शब्द समजला की या पाचही शब्दाचा नियम तुम्हाला 100% समजला म्हणायचं. काय म्हणतोय बघा, हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, नीड असेल, डेअर असेल, या पाचही शब्दाचा नियम जो आहे तर पाचही शब्दाचा नियम सेम आहे, सारखा आहे. हॅव, हॅज, हॅड आणि नीड, डेअर हे जे पाचही शब्द आहेत तर हे शब्द आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतोय. हे शब्द हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतो आणि हे शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून पण यांना यूज करतोय. हेल्पिंग व्हर्ब पण आहेत आणि मेन व्हर्ब पण आहेत. मग या शब्दांना हेल्पिंग व्हर्ब कधी म्हणायचं आहे ते पण तुम्हाला अगोदर बेसिक एकदम स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊ. हे शब्द जे आहेत तर या शब्दांना हेल्पिंग व्हर्ब कधी म्हणायचं आहे, मेन व्हर्ब कधी म्हणायचं आहे. बरं, आता आपण हे का शिकतोय असं हे पण तुम्हाला अगोदर सांगतो, म्हणजे अगोदर एक्झाम्पल देतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की आपण हे का शिकतोय ते. तर या ठिकाणी बघा, परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला असा विचारला जातो, दे हॅव लंच ॲट 1 o'clock. दे हॅव लंच ॲट 1 o'clock आणि या वाक्याचं क्वेश्चन टॅग करायला सांगतात. मग आपण काय करतोय, दे हॅव लंच ॲट 1 o'clock असं वाक्य आलं की आपण काय करतो, या वाक्याचं क्वेश्चन टॅग डायरेक्ट काय करून टाकतो, हॅवंट दे असा करून टाकतो. पण या वाक्याचा क्वेश्चन टॅग तसा होत नाही. आणि मग हॅवंट दे होतोय का,
तर होत नाही. मग हॅवंट दे का होत नाही, तर हे आपल्याला म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे की या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होईल ते. मग यासाठी आपल्याला अगोदर हे कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. हे सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द आपण काय करतोय, हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतोय आणि हे शब्द आपण मेन व्हर्ब म्हणून पण या ठिकाणी वापरतोय. हेल्पिंग व्हर्ब असेल किंवा मेन व्हर्ब असेल, हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब म्हणून वापरतोय. मग या शब्दांना, ह्या पाचही शब्दांना हेल्पिंग व्हर्ब, आता खरं पाहता हे नीड आणि डेअर या शब्दांना आपण काय म्हणतो, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय किंवा मोडल्स म्हणतोय. पण आपण सध्या एक समजावं यासाठी मी हा शब्द या ठिकाणी वापरतोय हेल्पिंग व्हर्ब. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, ह्या शब्दांना आपण हेल्पिंग व्हर्ब किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब कधी म्हणायचं आहे, जेव्हा या शब्दाच्या नंतर आणखी एक, जेव्हा या शब्दाच्या नंतर आणखी एक व्हर्ब असेल तर त्यावेळेस या शब्दांना काय म्हणायचं आहे, हेल्पिंग व्हर्ब म्हणायचं आहे. आणि जेव्हा या शब्दाच्या नंतर व्हर्ब नसेल, या शब्दाच्या नंतर जर व्हर्ब नसेल म्हणजे हेच शब्द जर व्हर्ब म्हणून वापरले असतील तर त्या वाक्यात त्यावेळी त्या वाक्यामध्ये हे जे शब्द आहेत तर ह्या शब्दांना आपण मेन व्हर्ब म्हणतोय. म्हणजे बघा कशा प्रकारे सांगतोय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगतो अगोदर, दे हॅव गॉन आउट, एवढं छोटंसं वाक्य घेतो मी, दे हॅव गॉन आउट आणि दे हॅव, आत्ताचंच वाक्य, दे हॅव लंच ॲट 1 o'clock. ठीक आहे. या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे जे वाक्य आहे तर हे दोन्ही वाक्यामध्ये काय हॅवच आहे. पण या वाक्यामध्ये लक्ष द्या, हॅव जे आहे तर हॅवच्या नंतर, या वाक्यामध्ये हॅवच्या नंतर या ठिकाणी गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. काय आहे, गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि या ठिकाणी हॅवच्या नंतर लंच हे नाऊन आहे, हे काय आहे, नाऊन आहे. मग हॅवच्या नंतर पहिल्या वाक्यामध्ये काय व्हर्ब आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये हॅवच्या नंतर व्हर्ब आहे का, नाही. मग ज्यावेळी या वाक्यांमध्ये म्हणजे अशा वाक्यांमध्ये आता जे शब्द सांगितले त्यांच्यानंतर जर व्हर्ब असेल तर त्या शब्दांना काय म्हणायचं, हेल्पिंग व्हर्ब. याचा अर्थ असा होतोय, या वाक्यामध्ये हा हॅव हा शब्द जो आहे तर हा हॅव हा शब्द हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हॅवच्या नंतर व्हर्ब नाही, नाऊन आहे. मग या ठिकाणी व्हर्ब आहे का याच्यानंतर, हॅवच्या नंतर नाही, आणि म्हणून याला काय म्हणायचं आहे, मेन व्हर्ब किंवा याला व्हर्ब म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये वापरलं आहे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग हे क्लिअर झालं अगोदर, हेल्पिंग व्हर्ब कधी म्हणायचं आणि मेन व्हर्ब कधी म्हणायचं हे समजून घ्या. पुन्हा एकदा सांगेल, ज्या वेळेस हॅव हॅज हॅड नीड आणि डेअर या 5 शब्दाच्या नंतर जर आणखी एक व्हर्ब असेल तर त्यावेळी आपण त्या शब्दांना हेल्पिंग व्हर्ब म्हणतोय आणि या शब्दाच्या नंतर जर व्हर्बच नसेल तर या शब्दांना आपण मेन व्हर्ब असं म्हणतोय. मग या ठिकाणी हा नियम काय आहे, जर हे शब्द हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले असतील, हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले असतील तर क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, तेच शब्द घ्यायचे. म्हणजे हॅव असेल तर हॅवच घ्यायचं आहे, हॅज असेल तर हॅजच घ्यायचं आहे, हॅड असेल तर हॅडच घ्यायचं, नीड असेल तर नीड घ्यायचं आहे, डेअर असेल तर डेअर घ्यायचं आहे. मात्र जर हे शब्द मोडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरले असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, मग जर हॅव असेल तर त्या ठिकाणी आपण डू हे हेल्पिंग व्हर्ब घेतोय, हॅड असेल तर त्या ठिकाणी आपण डीड हे हेल्पिंग व्हर्ब घेतोय, नीड असेल तर त्या ठिकाणी आपण डू वापरतोय आणि डेअर असेल त्यावेळी सुद्धा आपण डू वापरतोय. हा नियम इथे लक्षात ठेवायचा आहे. आता मी या ठिकाणी एक एक शब्दाचं तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे मी बघा या ठिकाणी काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एक एक शब्दाचं लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हॅव हा शब्द या ठिकाणी घेतोय आणि इथं अगोदर एक नियम परफेक्ट कंप्लीट लिहून टाकतो. नियम बघा काय आहे, जर आता या ठिकाणी ह्या सगळ्या शब्दाचा नियम सारखाच आहे म्हणून मी या ठिकाणी अशा स्वरूपात लिहितो, जर हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले असेल तर टॅग करताना काय वापरतात तर हे लक्षात ठेवायचं बघा. या ठिकाणी बघा आणि जर हॅव हे म्हणजे हॅव असेल किंवा कुठलाही शब्द असेल, मेन व्हर्ब म्हणजेच क्रियापद, व्हर्ब म्हणून
वर्ब म्हणून वापरले असेल तर टॅग करताना वापरतात. तर या सगळ्या शब्दासंदर्भातला नियम काय कॉमन आहे. मग नियम काय आहे लक्ष द्या या ठिकाणी. आता मी याच्यामध्ये शब्द सांगतो. तर यातला कुठला शब्द आहे, जर हॅव हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना काय करायचं आहे, हॅवच ठेवायचं आपल्याला. हेल्पिंग वर्ब करत असताना हॅव घ्यायचा आहे. काय घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी, हॅवच घ्यायचं आहे. आणि जर हॅव हे वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना काय करायचं डिअर फ्रेंड्स, मात्र त्या ठिकाणी डू वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, डू हे हेल्पिंग वर्ब आपण वापरतोय. मग या ठिकाणी मी एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्ष द्या. बरं ठीक आहे. आय हॅव दे हॅव गॉन आउट. आत्ताचं वाक्य घेतो मी म्हणजे लक्षात येईल आपल्याला. दे हॅव गॉन आउट. आणि थोडं अंतर ठेवतो. आय हॅव लंच ॲट 1 o'clock. आय हॅव लंच ॲट 1 o'clock. मग या वाक्यामध्ये समजून घ्या, या वाक्यामध्ये जे आहे तर हॅव आहे, दुसऱ्याही वाक्यामध्ये हॅव आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये हॅव जे आहे तर हॅवच्या नंतर गॉन हे काय आहे डिअर फ्रेंड्स, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. म्हणजे हॅवच्या नंतर जर वर्ब असेल तर या हॅवला या वाक्यामध्ये काय म्हणतो आपण, या वाक्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब आहे. काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. आणि मग नियम काय सांगतोय, जर हे शब्द आत्ताचे मग याच्यामध्ये हॅवच आपण घेतोय. हॅव हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, हॅवच ठेवायचं आहे. पण आपला पहिला नियम विसरायचा नाही. कोणता नियम पहिला, तर तो म्हणजे वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय करायचं आहे, नकारार्थी करायचं. मग हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय होईल, हॅवंट दे, नकारार्थी होईल. मग अशा प्रकारे आपण या वाक्याचा क्वेश्चन टॅग करतोय. मात्र आय हॅव लंच ॲट 1 o'clock असं जर वाक्य दिलं असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करत असताना विचार करायचा आहे, या वाक्यामध्ये हॅवच्या नंतर लंच हे काय आहे, वर्ब आहे का, नाही. मग या वाक्यामध्ये लंच हे काय आहे, नाऊन आहे. आणि मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हॅव जे आहे तर हॅव हे या वाक्यामध्ये काय म्हणून वापरलं आहे, तर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून आहे का, नाही. तर हॅव हे या वाक्यामध्ये वर्ब म्हणून वापरलं आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण डू वापरणार आहोत. आणि पुन्हा इथं पण तेच दिलेलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होईल, म्हणजेच डोंट आय. अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग करतोय. हे लक्षात आले सगळ्यांना. तर ह्या मग एका शब्दाचं जसं आहे सेम सगळ्या शब्दांचं सेम तसंच आहे, बाकी शब्दांचं सुद्धा देखील तेच आहे. चला ठीक आहे. तर लक्ष द्या, हे झालं असेल तर आपण आता पुढचे शब्दांचे पण या ठिकाणी नियम घेऊ मग, म्हणजे लक्षात येऊन जाईल. मग एकामध्येच मी काय करतो, हे डिअर फ्रेंड्स कव्हर करतोय सगळं, लक्ष द्या. मग या ठिकाणी बघा, जसं आपण हॅवचं पाहिलं सेम तसंच काय आहे. मग दुसरा शब्द आपण या ठिकाणी सांगू शकतो, घेऊ आपण. तर तो आहे समजा हॅज. हा शब्द कुठला आहे, हॅज. बघा मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, जर हॅज, लक्षात ठेवायचे जर हॅज हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं असेल तर टॅग करताना आपण काय करतोय, हॅजला हॅजच ठेवतोय. आणि जर हॅज हे वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणजे वर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, डज वापरतोय. टॅग करताना आपण काय करतो, त्या वाक्यामध्ये डज वापरतोय. हा आपल्याला हा नियम लक्षात ठेवायचा. मग आपण या ठिकाणी वाक्य घेऊ. बघा फॉर एक्झाम्पल वाक्य आहे, ही हॅज डन हिज वर्क. काय वाक्य आहे, ही हॅज डन हिज वर्क, अशा प्रकारचं वाक्य आहे. आणि या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग आणखी एक वाक्य या ठिकाणी लिहितो. तर दुसरं वाक्य आहे बघा, शी हॅज डिनर ॲट 7 o'clock. शी हॅज डिनर ॲट 7 o'clock. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग आपण या ठिकाणी पाहू,
की या वाक्यामध्ये जे हॅज वापरले तर ते हेल्पिंग व्हर्ब आहे का मेन व्हर्ब आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, हॅजच्या नंतर डन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. मग आपण नियम काय घेतला आहे, मग हॅव हॅज असेल, नीड असेल, या शब्दाच्या नंतर जर व्हर्ब असेल लगेच नंतर, तर त्यावेळेस त्या शब्दांना आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणतोय. मग या वाक्यामध्ये हॅज हे हेल्पिंग व्हर्बचं काम करतं आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हॅजच्या नंतर डिनर हे व्हर्ब आहे का नाही, तर डिनर हा शब्द काय आहे, नाऊन आहे. आणि म्हणून या ठिकाणी हॅज या वाक्यामध्ये व्हर्बचं कार्य करतं आहे. तर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे, हॅज जे आहे तर हॅज हे या वाक्यामध्ये व्हर्ब आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण क्वेश्चन टॅग हा काय करणार आहेत, हॅजंट ही असा करतोय. आणि आपल्याला हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे, पुन्हा तोच. जरी आपण या ठिकाणी हॅजला हॅज वापरतोय असं मी लिहिलं, मग लगेच तुम्ही असंच नाही करायचं, मग सर हॅजला हॅजच का वापरलं नाही, तर आपला तो नियम विसरायचा नाही. हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे. आणि वाक्य या ठिकाणी हे पण होकारार्थी आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करणार आहेत, डझंट वाक्याचं करता शी आहे म्हणून या ठिकाणी डझंट शी, अशा प्रकारे आपण या वाक्याचा क्वेश्चन टॅग करतोय. तर बघा, मग पुढं आपण असंच, मग समजा लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हे हॅव हॅज असू द्या नाहीतर या ठिकाणी हॅड असू द्या, सगळ्या शब्दांचं सेमच असणार आहे. या सगळ्या शब्दाचं सेम आहे डिअर फ्रेंड्स. पण मी या ठिकाणी लिहितो तरी पण या सगळ्या शब्दाचं सेम आहे. म्हणजेच या ठिकाणी हॅड असेल, जर हॅड हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलं असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना हॅडच वापरतोय. आणि हॅड जर मेन व्हर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना काय करायचं, आपल्याला डीड वापरायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग सेम याचंही तसंच आहे. रिया हॅड गॉन टू नाशिक. रिया हॅड गॉन टू नाशिक. आणि या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी दुसरं वाक्य आहे, वी हॅड ब्रेकफास्ट. वी हॅड ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. वी हॅड ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. अशा प्रकारचं वाक्य दिलं आहे. मग या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स हॅड जे आहे तर हॅड हे हेल्पिंग व्हर्ब आहे का मेन व्हर्ब आहे, तर आपल्या लक्षात येईल गॉन हे या ठिकाणी पुन्हा क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि म्हणजेच या ठिकाणी हॅडच्या नंतर जर हेल्पिंग व्हर्ब असेल, हॅडच्या नंतर जर व्हर्ब असेल तर हॅड हा शब्द कशाचं कार्य करतोय, हेल्पिंग व्हर्बचं कार्य करतोय. आणि मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, आपण काय करणार, मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा हॅडंट शी या ठिकाणी करतोय. हे वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. आणि वाक्याचा कर्ता हा रिया आहे आणि म्हणून आपण या रियासाठी आपण काय करतोय, शी हे प्रोनाऊन घेतोय. आपण पहिल्याच लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅगच्या आपण शिकलेलो आहोत. वाक्याचा कर्ता जर नाऊन असेल तर क्वेश्चन टॅग करताना नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन घ्यायचं आहे, नाऊन घ्यायचं नाही. आणि या ठिकाणी वी हॅड ब्रेकफास्ट या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर ब्रेकफास्ट हे नाऊन आहे, व्हर्ब आहे का नाही. आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, येस, म्हणजे या वाक्यामध्ये हॅड जे आहे तर हॅड हे काय केले, व्हर्ब म्हणून वापरलं आहे. आणि मग हॅड हे जर व्हर्ब म्हणून वापरलं असेल तर या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला डीड वापरायचं आहे. मग या ठिकाणी बघा, हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं, डिडंट वी अशा प्रकारे या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता समजा काय असेल, नीड असेल किंवा डेअर असेल, त्यांचाही नियम सेम डिअर फ्रेंड्स काय आहे, असाच आहे. त्यांचाही नियम काय आहे, सेम असाच आहे. मग नीड असू द्या किंवा डेअर असू द्या, मग आपल्याला सगळ्यांना तर समजलं असेलच, तरी पण या ठिकाणी एकदा नियम लिहितो म्हणजे आपलं ते क्लिअर होऊन जाईल. मग लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे बघा, जर वाक्याचा कर्ता जो आहे, जर वाक्यामध्ये या ठिकाणी जे आहेत तर नीड असू द्या, नीड हे जर काय केलं असेल डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच या ठिकाणी मोडल ऑक्सिलरी व्हर्ब म्हणून वापरला असेल तर टॅग करताना काय करायचं, नीडला नीडच ठेवायचं. आणि जर नीड हे वाक्यामध्ये व्हर्ब क्रियापद म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा टॅग करताना काय करायचं आहे, डू वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक नियम लक्षात ठेवायचा आहे, जर वाक्यामध्ये नीड्स दिला असेल, काय असेल नीड्स, मग इथं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही, कारण नीड्स हे जे आहे तर नीड्स हे काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी व्हर्बचं कार्य करत असतंय. मग वाक्यामध्ये जर नीड्स दिला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण डज करतोय. क्वेश्चन टॅग करताना काय करणार, डज वापरणार. मग फॉर एक्झाम्पल लक्ष द्या,
दे नीड इम्प्रूव्ह देअर इंग्लिश. दे नीड इम्प्रूव्ह देअर इंग्लिश हे वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी नीड युअर सपोर्ट. वी नीड युअर सपोर्ट हे वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या वाक्यात नीड आहे, इम्प्रूव्ह, नीडच्या नंतर इम्प्रूव्ह हे काय आहे, क्रियापद आहे. मग आपण शिकलो पहिल्या टॉपिकमध्ये सगळे जेवढे पण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात या सगळ्या मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरत असतोय. मग या ठिकाणी व्हर्ब आहे. मग या वाक्यामध्ये नीड जे आहे ते नीड हे व्हर्बचं काम करतंय का हेल्पिंग व्हर्ब किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्बचं काम करतंय. तर याच्यामध्ये काय करायचं या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आपल्याला, हे व्हर्बचं काम करत नाही तर या वाक्यामध्ये कशाचं कार्य करते, मग हेल्पिंग व्हर्ब. मला आपण समजण्यासाठी मी हेल्पिंग व्हर्ब हा शब्द वापरला आहे. तर दे नीड इम्प्रूव्ह देअर इंग्लिश. मग या ठिकाणी नीड जे आहे तर नीड हे हेल्पिंग व्हर्बचं म्हणजेच या ठिकाणी जे आहे तर हेल्पिंग व्हर्बचं कार्य करतं आहे. म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, नीडंट. या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, नीडंट दे असा होईल. आणि वी नीड युअर सपोर्ट या वाक्यामध्ये नीडच्या नंतर युअर सपोर्ट हे व्हर्ब आहे का, नाही. आणि म्हणून या ठिकाणी या दुसऱ्या वाक्यामध्ये नीड हा शब्द मुख्य क्रियापदाचं काम करतोय. आणि अशा वेळी वाक्याचा टॅग करताना आपण काय करतो, डू वापरतो. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, डोंट वी असा या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. आणि जर समजा हे वाक्य असं जरी दिलं असेल तरी पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, वी नीड टू गो देअर. मग कधी कधी आपल्याला हे असं या ठिकाणी वाक्य दिलं जातं, वी नीड टू गो देअर. आणि असंही असते मग कधी कधी वी नीड गो देअर. वी नीड गो देअर. बघा या दोन वाक्यामध्ये फरक आहे. मग हे तुम्हाला सांगतोय फरक, या दोन्हीमध्ये काय फरक आहे. वी नीड टू गो देअर आणि वी नीड गो देअर जवळजवळ वाक्याचा अर्थ सेम होतोय, पण याच्यामध्ये ग्रामरचा विचार जर केला तर या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यात नीडच्या नंतर हे गो जे आहे तर गो हे काय आहे, व्हर्ब आहे. म्हणून या वाक्यामध्ये हे काय म्हणायचं, याला हेल्पिंग व्हर्ब म्हणा किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणा दुसऱ्या वाक्यामध्ये. मात्र या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये नीडच्या नंतर काय आहे, डायरेक्ट गो आहे का नाही, हे टू गो आहे. या टू गोला काय म्हणायचं आहे, ग्रामरमध्ये आपण ह्याला म्हणतोय इन्फिनिटिव्ह. काय म्हणतोय आपण, इन्फिनिटिव्ह. आणि जे इन्फिनिटिव्ह असते तर इन्फिनिटिव्ह जर त्या शब्दाच्या नंतर असेल तर त्याला मुख्य क्रियापद म्हणायचं नाही. आणि मग या ठिकाणी हे जे शब्द आहे टू गो हा मुख्य क्रियापद आहे का नाही. तर यासाठी डिअर फ्रेंड्स असं जर वाक्य दिलं आपल्याला फसवण्यासाठी तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या वाक्यामध्ये मग हा नीड हा शब्द हेल्पिंग व्हर्बचं कार्य करत नाही तर तो व्हर्बचं कार्य करतोय. मग आपण फक्त गो हा शब्द जर बघितला तर मग आपण उत्तरापासून दूर जाणार आहेत. तर या ठिकाणी काय करायचं आहे, टू गो. मग हे टू गो काय आहे, या ठिकाणी व्हर्ब आहे का, नाही. तर टू गो हे काय या ठिकाणी इन्फिनिटिव्हचं काम करतंय, ते मेन व्हर्बचं काम करत नाही. आणि जसं वाक्यामध्ये या गो हे मेन व्हर्ब आहे. आणि म्हणून डिअर फ्रेंड्स या वाक्याचा टॅग करत असताना पहिल्या वाक्याचा टॅग हा काय होणार आहे, लक्ष द्या. नीड हे व्हर्ब म्हणून वापरलं आहे आणि म्हणून वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू वापरणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, हे वाक्य होकारार्थी आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होईल. म्हणजेच काय होईल, डोंट वी असा या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. आणि दुसऱ्या वाक्याचा वी नीड गो देअर या वाक्याचा क्वेश्चन टॅग या वाक्यामध्ये हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलं आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नीडंट वी असा या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर हे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हा पण फरक लक्षात ठेवायचा. आणि डिअर फ्रेंड्स मग या ठिकाणी जर आपल्याला डेअरचं जे वाक्य आहे तर डेअरचं वाक्य समजा डेअर पण दिला, डेअर संदर्भात पण जर समजा असं दिलं तर तिथंही तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, सेम हाच नियम लक्षात ठेवायचा आहे. डेअर संदर्भात पण सेम आपल्याला हाच नियम लक्षात ठेवायचा आहे. आता प्रत्येकाचं लिहायची काही गरज नव्हती, परंतु काय असते डिअर फ्रेंड्स त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी सगळं मी प्रत्येक लिहितोय. म्हणजे शॉर्टकट मारला असं व्हायला नको यासाठी मी प्रत्येक लिहितोय. बघा DARE डेअर. मग डेअर हे काय असेल, हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरला असेल तर काय करायचं, क्वेश्चन टॅग करताना डेअरला डेअरच ठेवायचं आहे. आणि जर डेअर हे वाक्यामध्ये व्हर्बचं काम करत असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू वापरणार आहोत. आणि इथं पुन्हा जसं आपण नीडचं पाहिलं सेम तशा प्रकारेचं आहे. जर डेअर्स असेल वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, डज वापरायचं आहे. काय वापरायचं आपल्याला या ठिकाणी,
डज वापरायचं आहे. तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. मग फॉर एक्झाम्पल बघा, he dare go through the forest. He dare to go through the forest. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, we dare to go there. मग आता मी जसं वाक्य घेतो होतं सेम तशा प्रकारे MPSC काय करते, आपल्याला वाक्य देते. मग आता पुन्हा एकदा लक्ष द्या, इथंही तेच लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या वाक्यामध्ये डेअरच्या नंतर काय, गो हे काय आहे, वर्ब आहे. पण या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये डेअरच्या नंतर टू गो आहे, आणि टू गो हे आत्ताच सारखं सांगितलं, टू गो हे काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. टू गो हे काय आहे डिअर फ्रेंड्स, इन्फिनिटिव्ह आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये डेअरच्या नंतर वर्ब आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, मग डेअरंट ही असा होईल. काय होईल, डेअरंट ही होईल. कारण या वाक्यामध्ये डेअर हे काय आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं आहे, आणि या वाक्यामध्ये डेअर हे वर्ब म्हणून वापरलं आहे, आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा डोंट वी असा होईल. आणि जर समजा या ठिकाणी असं वाक्य दिलं असेल, he dares to go there, he dares to go there, तर या वाक्याचा सुद्धा क्वेश्चन टॅग हा डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचा आहे. तर मग आता डेअर्स आलं आहे, मग बाकीचं इथं काय चेक करायची गरजच नाही. डायरेक्ट आपल्याला काय करायचं, या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डज वापरायचं आहे. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होईल, डझंट ही. अशा प्रकारे या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर डिअर फ्रेंड्स हे आपले झाले नियम. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगेल, कन्फ्यूज होऊ नये यासाठी सांगतो बघा. हे पाचही शब्द जे आहेत तर या पाचही शब्दाचा नियम सिंपल आहे. जर हे पाचही शब्द वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरले असेल तर क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, तेच शब्द घ्यायचे आहेत. आणि जर मेन व्हर्ब म्हणून वापरला असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, मग हॅव असेल तर आपण डू वापरतोय, हॅज असेल तर आपण डज वापरतोय, नीड असेल तर डू, डेअर असेल तर डू. म्हणजे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे किंवा हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि डिअर फ्रेंड्स, आता याच्यामध्ये आत्ताचा जो कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला, तर या पेपरमध्ये आपल्याला याच्यावरती एक प्रश्न विचारला आहे. अशाच प्रकारचं एक वाक्य दिलं आहे, पण त्याच्यामध्ये ऑप्शन देताना त्यांनी काही थोडं वेगळ्या प्रकारे दिलं आहे. मग लक्षात एक ठेवायचं तुम्हाला, हा आता जो मी तुम्हाला नियम सांगितला, तर हा नियम हा ग्रामरचा या ठिकाणी अशा प्रकारचा नियम आहे. पण मग कधीही लक्षात काय ठेवायचं असते बघा, पेपरमध्ये आपल्याला जे आहे तर पेपरमध्ये जे दिलेले ऑप्शन असतात, तर दिलेल्या ऑप्शनचा पर्यायाचा विचार करून जे आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन त्या ठिकाणी योग्य वाटतं आहे, म्हणजे उत्तराचं आहे, तर त्या ऑप्शनचा आपण त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मग आपण तो प्रश्न पण घेऊ, कशा प्रकारे विचार काय विचारलं येते, तर आपण त्या ठिकाणी तो प्रश्न पाहू. चला, तर मग या ठिकाणी हे झालं या सगळ्या शब्दासंदर्भात. मग यावरती आपल्याला MPSCने कसे प्रश्न विचारलेत, तर ते प्रश्न पण आपण या ठिकाणी घेऊ. मग तर बघा, पहिला आहे ॲनिमल्स ऑल्सो नीड स्पेस. तर हा प्रश्न जो आहे तर हा विचारला आहे लघुलेखक टंकलेखक 2007ला विचारला आहे. मग ॲनिमल्स ऑल्सो नीड स्पेस, मग या ठिकाणी जे आहे तर या वाक्यामध्ये नीड हा शब्द काय म्हणून वापरला आहे, ॲनिमल्स ऑल्सो नीड स्पेस. स्पेस हा शब्द या ठिकाणी काय आहे, नाऊन आहे, आणि नीड हा शब्द या वाक्यामध्ये काय आहे, वर्ब आहे. मग जर नीड हा शब्द वाक्यामध्ये वर्ब म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, डू वापरतोय. आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करणार, डोंट दे असा क्वेश्चन टॅग होईल. आता आपण ॲनिमल्ससाठी आपण काय वापरणार, प्लुरल आहे ॲनिमल्स, म्हणून त्या ठिकाणी आपण दे वापरतोय. दुसरं बघा वाक्य, वी नीडंट कम अर्ली. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्बच्या नंतर नॉट येते ना, त्यावेळेस तिथं कन्फ्युजन करायची काही गरज नाही. नॉट आलं की समजायचं त्याच्या अगोदरचा तो शब्द जो आहे तर तो हेल्पिंग व्हर्ब म्हणूनच वापरला आहे, तिथं कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही. वी नीडंट कम अर्ली, मग या ठिकाणी काय होईल, नीड वी, वाक्य नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी. वेल वी नीड अ मेनू फर्स्ट, तर या ठिकाणी बघा, वेल वी नीड अ मेनू फर्स्ट हे वाक्य नंतर 2021च्या राज्यसेवेला पण विचार बघा, वी नीड अ मेनू फर्स्ट. नीड जे आहे तर नीड या वाक्यामध्ये काय आहे, वर्ब म्हणून वापरलं आहे.
याच्यानंतर लगेच वर्ब आहे का नीडच्या नंतर नाही. अ मेनू, अ तर हे आर्टिकल आहे, मग या वाक्यामध्ये वर्ब म्हणून वापरलं आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होईल मग वी नीड, डोंट वी. या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल डोंट वी असा होईल. पुढं पाहू मग बघा राज्यसेवा 2021 आत्ताचं तेच वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. वेल वी नीड अ मेनू, वेल वी नीड अ मेनू. मग या ठिकाणी नीड आहे, मग या वाक्याचं क्वेश्चन टॅग निश्चितच काय होणार आहे डोंट वी असा होईल. आणि या ठिकाणी वी हॅवन गॉट वन हिअर, तर या ठिकाणी जे आहे तर लक्ष द्या या वाक्यामध्ये हॅवंट वापरलं आहे. गॉट हे क्रियापदाचं इथं ऑलरेडी तिसरं रूप दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं ज्यावेळेस नॉट येते ना तर त्यावेळेस तो शब्द हा हेल्पिंग व्हर्बच असतो आहे, त्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तो मेन व्हर्ब आहे का तो हेल्पिंग व्हर्ब आहे का तर तिथं चेक करायची काही गरज नाही, कारण ज्यावेळेस त्या शब्दाच्या नंतर नॉट वापरलं जातं आहे तर तो शब्द जो आहे मग ते हॅव असेल, हॅज असेल, नीड असेल, डेअर असेल, ते शब्द आपण हेल्पिंग व्हर्ब समजायचे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होणार आहे होकारार्थी होईल. मग या ठिकाणी हॅव वी असा होईल. अशा प्रकारचा ऑप्शन कुठं आहे मग या ठिकाणी पहिलं आहे का नाही, डोंट वी पहिलं ऑप्शन आणि दुसऱ्या वाक्याचं हॅव वी. या ठिकाणी हे बरोबर आहे, इथं हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी हा प्रश्न विचारला 2006च्या पेपरमध्ये आपल्याला. वी डेअर नॉट स्टँड बिफोर हर, डेअर नॉट वी. मग या ठिकाणी हे पण नॉट आहे नकारार्थी आहे आणि हे पण नकारार्थी केलं, हे बरोबर येईल का नाही. वी डेअर नॉट स्टँड बिफोर हर आर वी, या ठिकाणी आर वी येईल का नाही, कारण आपण डेअरच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना एकतर आपण डेअर वापरतोय नाहीतर डू वापरतोय, मग ते पण येणार नाही. वी डेअर नॉट स्टँड बिफोर हर इज शी, या ठिकाणी हे येईल का, हे पण नाही येणार. वी डेअर नॉट स्टँड, या ठिकाणी डेअर मी आत्ता सांगितलं तुम्हाला, आणखी एकदा सांगतोय. नॉट आलं की अशा शब्द ज्या शब्दांमध्ये आपलं कन्फ्युजन होते हॅव, हॅज, हॅड, नीड, डेअर, त्यांच्यानंतर जर नॉट आलं की त्याला बिनधास्त काय म्हणायचं, त्या शब्दांना हेल्पिंग व्हर्ब समजायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होईल मग डेअर वी असा होईल. हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी व्हायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्सेस. या ठिकाणी आता काही मिक्स वाक्य आपण या ठिकाणी घेतोय. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स पहिलं वाक्य जे आहे तर पहिल्या वाक्याचा क्वेश्चन टॅग सिलेक्ट म्हणजे इनकरेक्ट विचारले आपल्याला. या ठिकाणी दे आरंट सॅटिस्फाईड, आर दे. आता हे मिक्स वाक्य आपले दुसऱ्या बाकीच्या कुठल्या पण या ठिकाणी नियमाचे आहेत, आपण आत्तापर्यंत शिकलोय त्यांचे. आरंट हे वाक्य नकारार्थी आहे, मग या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे होकारार्थी व्हायला पाहिजे. आर दे, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, येस बरोबर आहे. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी इजंट आय, या ठिकाणी हे बरोबर आहे का, तर हे पण बरोबर नाही. तर या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता तर या ठिकाणी बघा आय एम आहे, तर या ठिकाणी काय वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे नकारार्थी व्हायला पाहिजे. मग याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आय असा व्हायला पाहिजे होता. आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे डिअर फ्रेंड्स हेच वाक्य काय केलं हेच वाक्य टेक्निकल कंबाईनचा जो 2022चा पेपर झाला तर त्या पेपरमध्ये हे वाक्य विचारलं आहे. तर आरंट आय हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण शिकलोय ॲम प्लस नॉटचं शॉर्ट फॉर्म हे आरंट होतं आहे, ॲमंट होत नाही. त्याच्यानंतर कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर हे काय आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य. कॉल द डॉक्टर, कॉल हे वाक्याचं सुरुवातीला क्रियापद म्हणून वापरलं आहे आणि या ठिकाणी या वाक्याची सुरुवात क्रियापद आहे म्हणजेच हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण काय करतोय विल यू करतोय. या ठिकाणी हे पण चुकीचं आहे, याचा क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता विल यू असा पाहिजे. आणि लेट स्टार्ट शॅल वी, आता या ठिकाणी जायचं इथं क्वेश्चन मार्क पाहिजे होता शॅल वी असं पाहिजे होतं. तर याच्यामधले कोणते कोणते वाक्य चुकले आहेत, बी आहे, सी आहे आणि डी आहे, तर हे वाक्य चुकलेले आहेत, विचारले आपल्याला इनकरेक्ट. मग ऑप्शन कोणतं याच्यामध्ये बी, सी आणि ठीक आहे. मग मला असं वाटतं की या ठिकाणी हे माझ्याकडून झालं असेल ऑप्शन देताना, तर याला आपण काय करू डिअर फ्रेंड्स इथं हे जे आहे तर ह्याला आपण कन्सिडर करू या ठिकाणी. मग बी आणि सी शॅल बी जर असेल तर या ठिकाणी शॅल बी फुल स्टॉपच्या ऐवजी इथं काय क्वेश्चन मार्क आहे आपण असं या ठिकाणी घेऊ. एकच मिनिट चला ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होऊ नये यासाठी मी या ठिकाणी सांगतोय. या ठिकाणी समजा क्वेश्चन मार्क दिलेला आहे, काय क्वेश्चन मार्क आहे, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे जे वाक्य आहे तर मग हे वाक्य 2 नंबर डी वाक्य जे आहे तर डी वाक्य हे बरोबर आहे या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन जे आहे तर माझ्याकडून या ठिकाणी फुल स्टॉप झाला आहे तर इथं क्वेश्चन मार्क असायला पाहिजे. बी आणि सी या ठिकाणी चुकीचं आहे, बी आणि सी चुकीचं आहे. तर याच्यामध्ये हे इनकरेक्ट विचारलं आहे, बी आणि सी इनकरेक्ट आहे, ए आणि डी बरोबर आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी हा प्रश्न विचारला MPSC फॉरेस्ट 2018च्या पेपरमध्ये.
मग यू नीड नॉट बी इन सच अ हरी. मग या ठिकाणी आता प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, करेक्ट सेंटेन्स 4 वाक्य दिले आहेत, त्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी बघा नीड नॉट आहे. नॉट आलं की मी तुम्हाला काय सांगितलं, टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट त्या शब्दाला काय करायचं, हेल्पिंग व्हर्ब आहे असं समजायचं. मग त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होईल, नीड यू बरोबर आहे का, येस बरोबर आहे. वाक्य होकारार्थी नकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. त्याच्यानंतर वी यूज टू, आपण पहिल्याच लेक्चरमध्ये शिकलो आहे, यूज टूच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होतो, डिडंट होतो. यूज टूच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होते, डिडंट वापरतोय. मग या ठिकाणी हे बरोबर आहे का नाही. या ठिकाणी काय पाहिजे होतं, डिडंट वी असं पाहिजे होतं, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. कॉल द डॉक्टर, आत्ताच कॉल द डॉक्टर जे आहे ते हे कॉल द डॉक्टर बरोबर आहे का. या ठिकाणी कॉल द डॉक्टर हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा काय होतो, विल यू असा होतो. मग या ठिकाणी काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, विल यू असं पाहिजे होतं, हे पण चुकलेलं आहे. लेट्स गो नाव, लेट्स गो नाव या ठिकाणी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. लेट्स गो नाव वाक्याची सुरुवात ही लेट्सने झाली आणि लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण शॅल बी वापरतोय. या ठिकाणी हे बरोबर आहे का, तर यस बरोबर आहे. मग याच्यामध्ये ए आणि डी बरोबर आहेत, ए आणि डी बरोबर आहेत, मग याचं ऑप्शन 3 नंबरचं बरोबर आहे. पुढं बघा, आपल्याला याच पेपरमध्ये आणखी एक प्रश्न विचारला, क्वेश्चन टॅगवरतीच इनकरेक्ट सेंटेन्स म्हणून विचारलंय. तर देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग, पण इथे विचारलंय काय आपल्याला बघायचं आहे, पॉईंट आउट येस करेक्ट सेंटेन्सेस विचारलाय. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग इजंट इट. मग या ठिकाणी वाक्याचा कर्ता कोण आहे, देअर. मग आपण शिकलोय जर देअर हा वाक्याचा कर्ता म्हणून वापर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, देअरला देअरच ठेवतोय. या ठिकाणी हे बरोबर आहे का नाही. या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता, इजंट देअर असा पाहिजे होता. काय पाहिजे होता, इजंट देअर, आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. शेखर विल नॉट बी, या ठिकाणी विल नॉट हे वाक्य नकारार्थी आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता डिअर फ्रेंड्स, या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल ही पाहिजे होता. काय पाहिजे होतं, या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल ही असा पाहिजे. मग या ठिकाणी हे चुकलेलं आहे, म्हणजे 2 नंबरचं वाक्य पण चुकलेलं आहे. 3 नंबर बघा, इट इज अ नाईस मॉर्निंग इजंट इट. इट इज अ नाईस मॉर्निंग, इट आहे वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, नकारार्थी होईल. इजंट इट या ठिकाणी बरोबर आहे. लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, शुड वी होतो का नाही, तर याचा काय होतो, शल वी असा होतो, आणि म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. तर या ठिकाणी बरोबर कोणतं वाक्य, फक्त एकच वाक्य बरोबर आहे, 3 नंबरचं ऑप्शन, 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. बघा पुढं पाहू नंतर, या ठिकाणी हा राज्यसेवेने आपल्याला या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे, राज्यसेवा 2019च्या. यू डॅश डॅश रॅदर गो, आणि या वाक्याचं क्वेश्चन टॅग काय होईल. मग या ठिकाणी जे आहे लक्षात आहे, ॲपॉस्ट्रॉफीमध्ये काय असते, शॉर्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्शन्स म्हणतो आपण, शॉर्ट फॉर्म ऑपरेट असतात. मग याचा अर्थ उड घ्यायचा का कुड घ्यायचा का काय घ्यायचं, अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, आणखी एक लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या शब्दामध्ये या वाक्यामध्ये आणखी एक शब्द आहे, तर तो आहे रॅदर हा शब्द. तर मग लक्षात ठेवायचं आहे, अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण नेमकं काय करणार, त्याला कुड समजायचं का डीड समजायचं का हॅड समजायचं. कारण याचा अर्थ ज्यावेळेस हे असं लिहिलं जातं आहे ॲपॉस्ट्रॉफी, आता आपण ॲपॉस्ट्रॉफी कशासाठी वापरतोय अशा वेळी, तर ओमिशन ऑफ लेटर जे आहे तर लेटरचं ओमिशन त्या ठिकाणी आपण काय करतोय, दर्शवत असतोय. मग यू याचा अर्थ यू वूड पण होतोय, कुड पण होतोय, शुड पण होतोय, हॅड पण होतोय. मग हे अशा प्रकारे याचा अर्थ होतोय किंवा डीड पण असेल. मग याच्यामध्ये नेमकं ह्याला काय समजायचं, उड समजायचं का कुड समजायचं, तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, पुढं लक्षात ठेवायचं तुम्हाला हा रॅदर हा शब्द. तर डिअर फ्रेंड्स, जे पेअर वर्ड्स असतात तर हे कधीही लक्षात ठेवायचं, पेअर वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. मग लक्षात ठेवायचं रॅदर जो आहे तर रॅदर हा शब्द आपण साधारणतः काय करतो, उड सोबतच वापरतोय, म्हणजेच उड रॅदर असतंय. काय असतंय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी उड रॅदर आपण वापरतोय. तर या ठिकाणी एकच मिनिट काय करतोय आपण, वूड रॅदर वापरत असतोय. मग इथं तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, ते म्हणजे वूड रॅदर. आता असाच आणखी एक शब्द कोणता आहे, हॅड बेटर. आपल्याला एका मला वाटतं राज्यसेवेच्या एका पेपरमध्ये प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, तर तो प्रश्न असा आहे, एक वाक्य दिले आणि त्या वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक आहे, तर त्या फिल इन द ब्लँकमध्ये नेमकं काय वापरायचं असा प्रश्न विचारला आहे. मग त्या वाक्यामध्ये बेटर हा शब्द होता. मग लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, वूड सोबत रॅदर वापरते, म्हणजे रॅदर या रॅदर हा शब्द जर वाक्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण मोडल ऑक्सिलरी वर्ब कोणतं वापरतोय, वूड, आणि बेटर सोबत आपण नेहमी हॅड वापरतोय. मग ही पेअर वर्ड्स असतात, हॅड बेटर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग या वाक्यामध्ये रॅदर आहे याचा अर्थ असा होतो की इथं काय आहे, वूड असणार आहे, इथं काय आहे, वूड आहे, आणि म्हणून हे वाक्य होकारार्थी आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, वुडंट यू, काय होणार आहे, वुडंट यू
असा होईल. मग हे लक्षात ठेवा. वूड रॅदर आणि हॅड बेटर असतं. उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे डिअर फ्रेंड्स? मग या ठिकाणी वुडंट यू बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे. तर कंबाईन ग्रुप सी 2021च्या पेपरमध्ये जो विचारलेला प्रश्न आहे तर हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे हा. मग याच्यामध्ये वन कांट बी फेथफुल टू ऑल कॅन वन. पहिलं वाक्य जे आहे तर प्रश्न आपल्याला काय विचारलं बघा, या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स विचारलं आहे. मग 4 वाक्य दिले आहेत आणि या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न विचारला आहे. ABCD असे ऑप्शन वाक्य दिलेले आहेत, त्याच्या खाली आन्सर ऑप्शन्स आहेत. मग पहिलं वाक्य आहे वन कांट बी फेथफुल टू ऑल. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, वन कांट बी फेथफुल टू ऑल या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचा कर्ता कोण आहे? वन आहे. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये वन हा वाक्याचा ONE वन हा शब्द वाक्याचा कर्ता म्हणून वापरला जातोय आणि त्याच्यासोबत नाऊन नसेल, हे महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. ज्यावेळेस वनच्या नंतर नाऊन नसेल म्हणजे वन हा शब्द ज्यावेळेस इंडेफिनाइट प्रोनाऊन म्हणून वापरला जातोय, म्हणजे वन हा शब्द वाक्याचा कर्ता असेल पण ह्या वनच्या नंतर सोबत नाऊन नसेल, तर त्यावेळी आपण त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना वनला वनच घेत असतोय. मग या ठिकाणी बघा, कांट हे दिलेलं वाक्य नकारार्थी आहे आणि मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण काय करतोय? होकारार्थी होतोय. म्हणजेच या ठिकाणी कॅन वन हे बरोबर आहे का? तर येस बरोबर आहे. दुसरं बघा, वी हॅव लंच ॲट 1 PM. या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हॅव हा जो शब्द आहे तर हॅव हा शब्द आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये घेतलाय. तर हॅव हा शब्द आपण 2 प्रकारे वापरतोय, मेन व्हर्ब म्हणून पण वापरतोय आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून पण वापरतोय. मग या ठिकाणी हॅव हा शब्द मेन व्हर्ब पण आहे आणि हेल्पिंग व्हर्ब पण आहे. मग या वाक्यामध्ये हॅव हा शब्द कशाचं कार्य करतोय? व्हर्बचं कार्य करतोय. ज्यावेळी हॅव हा शब्द वाक्यामध्ये व्हर्बचं कार्य करतो, क्रियापदाचं कार्य करतो, त्यावेळी हॅव या जर अशा वाक्यामध्ये जर हॅव हा शब्द क्रियापदाचं कार्य करत असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू वापरत असतोय. काय वापरतोय? डू हे हेल्पिंग व्हर्ब घेतोय, हॅव घेत नाही. मग वी हॅव लंच ॲट 1 PM या ठिकाणी हे बरोबर आहे का? तर हे वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय पाहिजे? नकारार्थी पाहिजे. डू बरोबर वापरलंय पण या ठिकाणी वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारार्थी व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी हे जे आहे तर हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता? डोंट वी असा पाहिजे होता. काय पाहिजे होता? डोंट वी. या ठिकाणी डोंट वी असा क्वेश्चन टॅग पाहिजे होता. दे हॅव अ बिग फॅक्टरी हॅवंट दे. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये खरं पाहता ज्यावेळेस हॅव आणि हॅव हॅज हॅड हे ज्यावेळेस आपण काय करतोय? पोझिशन म्हणजे मालकी दाखवण्यासाठी वापरतोय. तर साधारणतः खरं पाहता त्या ठिकाणी ज्यावेळेस अशा प्रकारे वाक्यामध्ये हॅव वापरलं जातं त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना मी आत्ता सांगितलं डू किंवा डज वापरतोय. हॅव असेल तर डू वापरतो आणि हॅज असेल तर डज वापरतो. पण या वाक्यामध्ये काय केलं? त्याच्यामध्ये या ठिकाणी हॅव जे तर हॅवचा क्वेश्चन टॅग करताना त्याच्यामध्ये डू आहे का नाही वापरलं. आता असे बरेच 2-3 पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं आहे डिअर फ्रेंड्स? दे हॅव अ बिग फॅक्टरी अशा प्रकारचीच वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्याचा डायरेक्ट क्वेश्चन टॅग हा काय केला आहे? हॅवला हॅवच ठेवलेला आहे. काय केलं आहे? हॅवला हॅवच ठेवलेला आहे. परंतु याच्यामध्ये नियम असा आहे, ज्या वेळेस हॅव हे मेन व्हर्ब म्हणून वापरलं जाते त्यावेळेस क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो? डू हे हेल्पिंग व्हर्ब घेतो. मग या अशा कॉन्सेप्टचा जर विचार केला तर या ठिकाणी हॅवंट दे असं नाही पाहिजे, तर या ठिकाणी डोंट दे असं पाहिजे होतं. पण मी आत्ता सांगितलं बऱ्याच बुक्समध्ये अशा प्रकारे मी पाहिलेलं आहे. तर त्या बुकमध्ये काय केलं त्यांनी? हॅवच्या ज्यावेळेस असं वाक्य दिलं जातं आहे म्हणजे त्याच्याकडे काहीतरी मालकी आहे दाखवायची आहे तर त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे? त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना हॅवला हॅवच घेतलेला आहे. मग आपण या ठिकाणी आता अशा वेळी आता थोडंसं आपण याचा विचार करू, नंतर खाली ऑप्शन जे आहे त्या ऑप्शनचा विचार करून बघू. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स म्हणजे यामधलं कोणतं वाक्य बरोबर? एकच वाक्य बरोबर, बी चुकीचं आहे. त्याच्यानंतर शी इज इन हर 60s डझन शी या ठिकाणी वाक्याचा कर्ता शी आहे, वाक्य होकारार्थी आहे आणि याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब इज आहे. मग वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी व्हायला पाहिजे. या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय व्हायला पाहिजे? इजंट शी असा व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी डझंट वापरलंय जे की हे पण चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी बी आणि डी हे तर वाक्य चुकीचे आहेत. पण याच्यामध्ये ऑप्शन देताना तुम्ही पाहिलं असेल इथं काय केलं तर ऑप्शन जे आहे तर ऑप्शन हे लक्ष द्या 2 ऑप्शन दिले आहेत, फक्त ओनली ए असा ऑप्शनच नाही. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? मग मी आत्ता सांगितलं काही बुकमध्ये काय केलं या अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग त्यांनी काय केलं आहे? हॅवंट अशा प्रकारे दिलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला तसा पर्याय पण नाही आणि याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका लगेच. नाहीतर तुम्ही म्हणाल की वरती तुम्ही वेगळा नियम सांगितला लगेच त्यालाच तुम्ही कन्फ्यूज होत आहे. तर कन्फ्यूज मी करत नाही. खरा नियम काय आहे डिअर फ्रेंड्स? ज्यावेळेस हॅव असेल हॅड असेल हे ओनरशिप म्हणजे पोझिशन दाखवण्यासाठी वापरलं जातं आहे. म्हणजे कोणाकडे तरी काहीतरी आहे म्हणायचं तर त्यासाठी आपण डू आणि डू वापरतोय. हॅव आणि हॅज असेल तर डू आणि डज वापरतो.
हेल्पिंग व्हर्ब हे आपण क्वेश्चन टॅग करण्यासाठी. पण पुन्हा एकदा असं काही बुक्समध्ये त्यांनी काय केलं, अशा प्रकारचे क्वेश्चन टॅग पण दिलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन जे आहे तर ए, ओनली ए तर ऑप्शन या ठिकाणी पर्यायामध्ये नाही. मग या ठिकाणी बी तर 100% चुकलं, डी पण चुकलेलं आहे. मग या ठिकाणी पहिला ऑप्शन येईल का नाही. त्याच्यानंतर ए आणि सी, मग याचं उत्तर कोणतं आहे, ए आणि सी. मग या ठिकाणी आपण ए आणि सी जसं आहे तसं या ठिकाणी मग याला करेक्ट करू. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायला कन्फ्यूज होऊ नका डिअर फ्रेंड्स. अशाच प्रकारचं जे आहे तर आता मग मी तर सांगितलं अशा प्रकारचं. आता ह्याचे आन्सर की जे आहे तर सेकंड आन्सर की येईल, तर त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये कॅन्सल करायला पाहिजे. पण जरी असं दिलं तरी पण या ठिकाणी मग काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन असं काय ओनली ए असं ऑप्शनच नाही. मग याच्यामध्ये ए आणि सी या ठिकाणी बरोबर येतं आहे. क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर पुढचा प्रश्न, हा प्रश्न विचार आहे कंबाईन ग्रुप सी 2019ला. कंबाईन ग्रुप सी 2019, कंबाईन ग्रुप सी 2019 यामध्ये प्रश्न विचारला आहे. काय विचारला आहे, पॉईंट आउट द करेक्ट सेंटेन्स. याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे. आता हे सगळेच वाक्य काय क्वेश्चन टॅगचे नाहीत, पण यातलं एक वाक्य क्वेश्चन टॅगचं दिले म्हणून मी या ठिकाणी ते वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, विल यू कन्वे माय ॲपॉलॉजीज टू युअर ग्रँडपॅरेंट्स. Will you convey my apologies to your grandparents? तर या ठिकाणी बघा वाक्य काय आहे, विल यू कन्वे माय अपॉलॉजीज टू युअर ग्रँडपॅरेंट्स. म्हणजे या ठिकाणी वाक्याची सुरुवात कशाने झाली, विल या हेल्पिंग व्हर्बने झालेलं आहे. मग ज्यावेळेस वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होते तर त्यावेळेस ते वाक्य काय असते, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स क्वेश्चन असतोय, प्रश्न असतोय. आणि या वाक्याच्या शेवटी काय केलं त्यांनी, क्वेश्चन फुल स्टॉप दिला आहे. पण या ठिकाणी काय पाहिजे होतं, क्वेश्चन पाहिजे होता. हे वाक्य मग काय आहे, चुकलेलं आहे. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, क्वेश्चन मार्क पाहिजे होता. म्हणजे पहिलं वाक्य तर या ठिकाणी चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघा, इज इट बॅड टू बी होस्टाईल टू द पर्सन्स हू हेल्प अस. इज इट बॅड, म्हणजे या ठिकाणी इज इट बॅड, इज इट या ठिकाणी वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झालेली आहे. मग अशा वाक्याच्या शेवटी काय असायला पाहिजे, क्वेश्चन मार्क असायला पाहिजे. म्हणजे हे पण वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे, हे पण वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पॉइंटिंग टू द ऑदर्स फॉर आवर ओन मिस्टेक्स इज अ डेंजरस हॅबिट. या वाक्याचा कर्ता हा जो आहे तर कर्ता हा जेरंड आहे या ठिकाणी इथपर्यंत. आणि मग वाक्याचा कर्ता जर जेरंड असेल तर त्यावेळेस आपण त्याला सिंग्युलर समजतोय. मग या ठिकाणी आपण काय करतोय, पॉइंटिंग टू ऑदर्स फॉर आवर ओन मिस्टेक्स. आणि वाक्याचा हेल्पिंग व्हर्ब याच्यामध्ये कोण आहे, इज आहे. मग हे वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. म्हणजेच इजंट. आणि याच्यासाठी आपण काय करतोय, इट वापरतोय. या जेरंडसाठी, या पूर्ण क्लॉजसाठी आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, वाक्याचा कर्ता जो आहे तर त्याच्यासाठी इट वापरतोय. मग इजंट इट या ठिकाणी बरोबर आहे का, तर येस बरोबर आहे. तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फॉर इयर्स ही हॅज बीन लिसनिंग टू द ॲडव्हर्टिजमेंट टोबॅको च्युइंग इज इंजरीज टू हेल्थ अँड स्टील ही कंटिन्यूज टू च्यू इट. तर या ठिकाणी जे आहे तर लक्षात ठेवायचं आहे. मग फॉर इयर्स ही हॅज बीन लिसनिंग, आपण फॉर इयर्स हा जो आहे तर हे आपण फॉर, हे आपण सिन्स आणि फॉर हे आपण हॅव बीन, हॅज बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत असतो. मग याचा अर्थ असा होतो डिअर फ्रेंड्स, हे वाक्य पण या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. तर सी आणि डी हे वाक्य, दोन्ही वाक्य बरोबर झालेले आहेत. तर याच्यामध्ये एकच वाक्य होतं क्वेश्चन टॅगचं, पण हे आपण या ठिकाणी तेवढे एकच वाक्य घेण्यापेक्षा मी सगळंच या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर हे अशा स्वरूपामध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग असे प्रश्न ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस आपण घाबरायचं नाही. तर याला काय करायचं, एकदम बेसिक आहे. याची सुरुवात कशाने झाली, प्रश्नाने, हेल्पिंग व्हर्बने. मग याच्या शेवटी काय पाहिजे होता, क्वेश्चन मार्क पाहिजे होता. याची सुरुवात हेल्पिंग व्हर्ब झाली, मग याच्या शेवटी काय पाहिजे होता, याची पण सुरुवात हेल्पिंग व्हर्बने झाली, म्हणजे याच्या शेवटी पण क्वेश्चन मार्क पाहिजे होता. मग या ठिकाणी हा असा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न बघू आपण. तर आपण डिअर फ्रेंड्स या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यावेळेस कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करत असतो. कशानुसार, मेन क्लॉज जो आहे तर मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करतोय. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा, यू विल कॉल मी हे वाक्य आहे. आणि ॲज सून ॲज यू रीच होम या ठिकाणी हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग मी तुम्हाला सिम्पल सांगितलं मेन क्लॉज कसा ओळखायचा आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा आहे. सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमी कंजंक्शनने सुरू होतो. मग ते इफ असेल, अनलेस असेल, दो असेल, अल्दो असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, ॲज सून ॲज असेल, लेस्ट असेल, दॅट असेल,
ह्या अशा कंजंक्शन किंवा इन ऑर्डर दॅट असेल अशा कंजंक्शनने काय होतो, सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो आणि जो राहिलेला क्लॉज असेल तर तो मेन क्लॉज असतो. मग आपण हा टॉपिक आपण पुढं क्लॉज या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. पण मात्र या ठिकाणी सध्या फक्त एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यातला मेन क्लॉज कोणता आहे, यू विल कॉल मी, हा झाला मेन क्लॉज आणि या ठिकाणी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. मग अशा वाक्याचा म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि अशा कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या वाक्याचा टॅग करताना आपण मेन क्लॉजनुसार टॅग करतोय, सबऑर्डिनेट क्लॉजचा विचार करायचा नाही. मग या ठिकाणी हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये का पास्ट टेन्समध्ये का नेमकं याचा काही विचार नाही करायचा. या ठिकाणी जे तर ह्या वाक्याचा विचार करायचा. यू विल कॉल मी, यू विल कॉल मी हा मेन क्लॉज आहे आणि याच्यानुसार आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग याचा क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करायचा आहे. मग काय होईल, ओंट यू विल कॉल मी. तर या ठिकाणी विल प्लस नॉटचं संक्षिप्त रूप शॉर्ट फॉर्म ओंट असतंय. मग या ठिकाणी ओंट यू असं होईल. आणि यू थॉट इट वॉज स्टील 6 या ठिकाणी सुद्धा बघा, यू थॉट हे मेन वाक्य आहे आणि त्याच्यानंतर इट वॉज या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग आपल्याला वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण क्वेश्चन टॅग काय करतोय, यू थॉट हा जो पहिला पार्ट आहे याच्यानुसार क्वेश्चन टॅग करतोय. म्हणजेच यामध्ये डिडंट यू असा होईल, कारण थॉट हे जे आहे तर थॉट हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड हे हेल्पिंग वर्ब वापरत असतोय. तर अशा प्रकारे या दोन्ही वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण केला आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे मग आपल्याला हे वाक्य विचारलं आहे. मग याच्यामध्ये प्रश्न काय विचारला आहे, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला करेक्ट सेंटेन्स जे आहे ते करेक्ट सेंटेन्स याच्यामध्ये सांगत असताना किंवा याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स आपण या ठिकाणी आयडेंटिफाय करत असताना मग वरच्या वाक्याला काय केलं, या ठिकाणी वरचं पहिलं जे वाक्य आहे तर त्याला क्वेश्चन टॅग करून दिलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्याला क्वेश्चन टॅग करून दिलं नाही. म्हणून त्या ठिकाणी ते वाक्य जे आहे तर वाक्य चुकीचं आहे असं समजायचं नाही डिअर फ्रेंड्स. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, तर ते म्हणजे आपला पहिला नियम. मी या अगोदरच्या लेक्चरमध्ये नियम सांगितला आहे, जो नियम प्रत्येक एक्झामसाठी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर नियम काय सांगितला होता बघा, एकाच वाक्यामध्ये 2 समान फंक्शन असलेले शब्द कधीच वापरले जात नाहीत. तर हे लक्षात, म्हणजेच वाक्यामध्ये लिटर पण आहे, फ्यू पण आहे, हार्डली आहे, स्केअर्सली आहे, बेअरली आहे, हे नकारार्थी शब्द पण आहेत किंवा सेल्डम पण आहे, हे नकारार्थी शब्द पण आहेत. आणि त्याच वाक्यामध्ये आपण काय करतोय, नो नॉट नेवर असं जर असेल तर ते वाक्य काय असणार डिअर फ्रेंड्स, चुकीचं असतंय. तर हा नियम काय करायचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग आपण या ठिकाणी पाहू तर हे वाक्य जे आहे तर वाक्य बरोबर आहे का, कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणतं वाक्य चुकीचं आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा, स्केअर्सली या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलं आहे बघा, स्केअर्सली दिलेला आहे. मग स्केअर्सली आहे, जर स्केअर्सली हा शब्द जो आहे तर स्केअर्सली हा शब्द काय नकारार्थी शब्द आहे, आपल्याला माहीत आहे नकारार्थी शब्द आहे. आणि याच्यामध्ये नेक्स्ट लक्ष द्या, हा शब्द नकारार्थी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या वाक्याचा कर्ता कोण आहे, एनीवन आहे. आपण शिकलोय लास्ट लेक्चरमध्ये समवन, एनीवन, एव्हरीबडी, नो वन, नो बडी हे जर शब्द असतील तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, दे हे प्रोनाउन वापरतो. मग दे हे प्रोनाउन वापरलेलं बरोबर आहे का, येस बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टर्न अप. टर्न अप हे काय, क्रियापदाचं टर्न या क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. म्हणजे या वाक्याचा टेन्स कुठला आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. आणि सिम्पल पास्ट टेन्स जर वाक्याचा टेन्स असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, डीड वापरतो. मग दिलेलं वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग काय होणार आहे, होकारार्थी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ होतोय की पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं वाक्य जे आहे तर दुसऱ्या वाक्याला आत्ता जो नियम मी तुम्हाला सांगितला त्या नियमावरती तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तर सांगू शकताय की स्केअर्सली हा शब्द पण नकारार्थी आहे आणि नो हा शब्द पण नकारार्थी आहे. म्हणून या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे वाक्य जे आहे तर हे वाक्य चुकीचं आहे. तर पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, याचं उत्तर आहे मग या ठिकाणी ओनली ए इज करेक्ट.